मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज ठाकरेंशी युती केली तर फायदाच होईल। माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरील बैठकीत चूक, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार उद्धव ठाकरेंचा शब्द। शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। जे सोबत येतील त्यांना घेऊ, नाही तर एकाकी लढू। शिवसेना गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही। फडणवीस राज भेटीवरून सामनातून भाजप शिंदेंच्या सेनेवर टीका। बारामतीतील मुख्य पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता सुरू असल्याचं समोर। बँकेत माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या असल्याचा आरोप। बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते, रंजन तावरेंचा सवाल। मंत्री गोगावले अघोरी पूजेनं पुन्हा वादात। दादा गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडून दुसरा व्हिडिओ ट्विट करत अघोरी पूजेचा आरोप। यापूर्वी वसंत मोरे यांच्याकडूनही एक व्हिडिओ समोर आणत आरोप। राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर प्रचंड आक्रमक। हिंदी शिकवून दाखवण्याचं सरकारला आव्हान, तर पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठे म्हटलंय? मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्रातून सवाल। इंग्रजीचा पुरस्कार मग हिंदीचा तिरस्कार का? नव्या जीआरनुसार तिसरी भाषा भारतीय भाषा असावी, हिंदी अनिवार्य नाही। मनसेच्या हिंदी सक्तीच्या विरोधानंतर फडणवीसांनी त्रिभाषा सूत्राचा फॉर्म्युला सांगितला। मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची संततधार। दादर, लोअर परळ, सायनसह ठाण्यातही पावसाची हजेरी। मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल 10 मिनिटं उशिरा। रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 48 तासात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज। एअर इंडियाकडून 20 जून ते जुलैच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात। अहमदाबाद लंडन विमानाच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा निर्णय। पहिल्या 200 टोल प्रवासासाठी 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा। फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच पास लागू असणार। सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा रात्री महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या। परभणीच्या सोनपेठमधील ग्रामस्थांचं रात्री अनोखं आंदोलन। नागपुरात निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांना 4 ते 5 महिन्यांपासून पैसे नाहीत। सरकारनं डीबीटी योजना लागू केल्यानं तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरात अनेक लाभार्थी वंचित। पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांना दणका। विविध निविदांनुसार अनामत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणारे कंत्राटदार काळ्या यादीत। सोलापूरच्या करमाळ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक। सरसकट कर्जमाफीसह नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी। दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। परभणीतील डॉक्टर दाम्पत्याकडून आळंदीतील मंदिरासाठी चांदीचा दरवाजा। अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीराम मसलेकर आणि डॉक्टर पद्मजा मसलेकर यांच्याकडून चांदीचा दरवाजा अर्पण। त्र्यंबकेश्वरहून निघालेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पालखी रथ अहिल्यानगरमध्ये हजारो वारकरी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन। पाकिस्तानचा आर्मी चीफ असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। व्हाईट हाऊसमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती। इस्रायलनं हल्ला मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।